नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण जो विषय चर्चेला घेतोय तो पिंपरी चिंचवड शहरातील आजवरचा सर्वात मोठा फ्रॉड म्हणा. विषय काय आहे? 1982 ला महापालिका स्थापन झाली. तशी आपली नगरपालिका महापालिका 82 ला महापालिका झाली, 86 ला निवडणुका झाल्या आणि आता 2025 आहे. 82 पासून तर आतापर्यंत म्हणजे विचार करा तुम्ही, ते 18 वर्ष हे 25 वर्ष, जवळपास 50 वर्ष गृहीत धरा. आतापर्यंत जे लेखापरीक्षण झालेलं आहे त्या लेखापरीक्षणामध्ये जे जे काही विषय आलेले, जो अहवाल हातात आलेला आहे, आरटीआय कार्यकर्त्यांनी जो माहिती हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाहिल्यावरती डोळे पांढरे होतात. खरं तर या महापालिका निवडणुकीला प्रचाराचा हा मुख्य मुद्दा असला पाहिजे. होईल की नाही माहित नाही, कारण लोकांना तो समजून सांगावा लागेल की आतापर्यंत या महापालिकेमध्ये जे जे व्यवहार झाले, जे जे निर्णय झाले, जे टेंडर पास झाले, स्थायी समितीमध्ये निर्णय झाले, जी बिलं काढली गेली, ज्या ज्या फायली आहेत त्याच्यापैकी अर्धा अधिक रेकॉर्ड गहाळे सापडतच नाही. लेखापरीक्षणामध्ये आतापर्यंत किती फायली गहाळे आहेत, कोणावर कारवाई झाली, काही कारवाई झालेली नाहीये. याचा एक तो फंडा आहे, म्हणजे चोराची एक त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात, तशा प्रकारचा आहे की चोरी करायची, फाईल तयार करायची, सोडून द्यायची, ऑडिट होतं नाही होतं माहीत नाही, कालांतराने ती फाईल गहाळ होते, कुठे सापडत नाही. ऑडिटमध्ये असे अनेक प्रकरण आहेत. म्हणजे फ्रॉडचे मी कसे होतात काय होतात या विषयात जाणार नाही. फक्त जे महापालिकेचा लेखापरीक्षण अहवालामध्ये जे काय आहे त्याच्या पुरता आता आपण बोलणार आहोत. त्याच्यातून एक लक्षात येतं, या महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचं इतकं मोठं कुरण आहे, इतकं मोठं कुरण आहे, तुम्ही जितकं खोदत जाल तितकं खोल आहे. ते मोठी विहीर आहे ही. आतापर्यंत यांनी याच्यामधलं एवढं पाणी उपसलंय की काय विचारताच होय नाही. आणि त्या लेखापरीक्षणाच्या एका रेकॉर्डमध्ये हे सगळं काय आलेलं आहे. आणि या रेकॉर्डवरती आतापर्यंत आरटीआय कार्यकर्ते विजय पाटील यांनी संपूर्ण माहिती मागितली आणि त्या माहितीवरती निर्लज्जपणे त्यांनी उत्तरं दिली आहेत. निर्लज्जपणे, अक्षरशः त्याला काही मर्यादा नाहीये. की 133 विभाग आहेत, फक्त 32 विभागांचं ऑडिट झाले, बाकी त्यांचं का झालं नाही काही सांगता येत नाही. लेखापरीक्षणासाठी कोणकोणत्या विभागात आतापर्यंत पेपर तुम्हाला मिळालेत नाही मिळालेत सांगतात. सगळी निरंक उत्तर आहेत अक्षरशः. म्हणजे हे खरं कोर्टात जायला पाहिजे, सीबीआयने याची इन्क्वायरी करायला पाहिजे. यापूर्वी मारुती भापकर सामाजिक कार्यकर्ते त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 97-98च्या दरम्यान एक अशीच केस केली होती. आरटीआय खाली सगळी माहिती काढली होती. लेखापरीक्षणामधले सगळे जे फ्रॉड आहेत, किती फायली गहाळ आहेत, किती रक्कम निरस्त केली, किती रक्कम आक्षेपार्ह आहे, वसूल पात्र आहे, सगळी माहिती घेऊन एक PIL दाखल केली होती हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने महापालिकेला नोटीस काढली होती की तुमच्या संपूर्ण महापालिकेची सीबीआय इन्क्वायरी का करू नये. त्यावेळेस महापालिकेचं प्रशासन असं जाम घाबरलं होतं. प्रत्यक्षात पुढे काय झालं काय नाही, तोंड देखील त्यांनी उत्तर सादर केलं, पुढे ऍक्शन काही झाली नाही. आता विजय पाटील यांनी त्याचा चांगला पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी माहिती अधिकार कायद्याखाली जी माहिती घेतलेली आहे ती इंटरेस्टिंग आहे. या शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकाने त्याच्यावरती बारीक नजर ठेवली पाहिजे, ती बारकाईने वाचलं पाहिजे. तुम्ही जो टॅक्स भरताय तो पैसा नेमका जातो कुठे याचा जाब या प्रशासनाला विचारला पाहिजे, राज्यकर्त्यांना विचारलं पाहिजे. महाराष्ट्र टाइम्सने रविवारच्या अंकामध्ये ही जी काही बातमी दिलेली आहे ना, जळजळीत सत्य आहे. ते वास्तव सुनील लांडगे म्हणून ज्येष्ठ बातमीदार आहेत, त्यांनी ती बातमी दिली आहे. ह्या बातमीचं वास्तविक सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याच्यावरती विश्लेषण करायला पाहिजे, मीडियाने तोटून पडायला पाहिजे की जेणेकरून हा विषय या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा होईल. त्या बातमीचा थोडा सारांश फक्त तुम्हाला सांगतो. लेखा विभागाचे रेकॉर्ड हरवले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा नमुना. त्याच्यामध्ये 1982 ते फेब्रुवारी 2025चा हा अहवाल कालावधी आहे. त्याच्यात 1334 कोटी रुपये प्रलंबित वसूल पात्र रक्कम आहे. 1334 म्हणजे 1334 कोटी रुपये वसूल पात्र. संबंधित अधिकाऱ्याकडून ते पैसे वसूल करावेत असे. आता त्या अधिकारी निवृत्त झाले, काही गेले वरती ढगात गेलेत, कोणाचे काय वाकडे होत नाही. थोडक्यात स्पष्ट बोलतो मी थोडं. दुसरं, सुमारे 50,000हून अधिक प्रलंबित आक्षेप, 50,000हून अधिक व्यवहारांवरती आक्षेप प्रलंबित आहेत, त्याचं अजून निराकरण झालेलं नाहीये. आणि त्याची रक्कम आहे 4,309 कोटी रुपये, 4309 कोटी रुपये. त्याचं रेकॉर्डच उपलब्ध नाहीये. किती गमतीशीर पहा.
4300 कोटी रुपयांचं रेकॉर्डच यांच्याकडे उपलब्ध नाहीये. 1325 कोटी रुपये प्रलंबित आक्षेपाधीन रक्कम आहे. 5767 कोटी रुपये वादग्रस्त रक्कमाची ती एकूण आकडेवारी आहे. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 5500 कोटी रुपयांचा जवळजवळ ह्याच्यामध्ये हा प्रथमदर्शनी हा फ्रॉड दिसतोय. आणि ह्या लोकांना काय कारवाई होती आतापर्यंत? काहीही होत नाही मंडळी हो. त्याच्यामुळे हे प्रशासन इतकं निर्ढावलेलं आहे. आतापर्यंत यापूर्वी ज्या वेळेस या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला त्यावेळेस फक्त अधिकाऱ्यांना नोटीस काढायची आणि ती आक्षेपाधीन रक्कम असेल त्याचे आक्षेप जे असतील त्याला कागदाला कागद जोडायचं, ती निरस्त झाली फाईल ओके करून टाकायची. अशा पद्धतीचे फ्रॉड आहेत. आता जरा विजय पाटील यांच्याशी आपण, मला सांगा विजयराव, तुमचं पहिलं स्वागत आहे पृथ्वी मध्ये. तुम्ही हे फार मोठं काम करत आहात. हा खरं तर सगळ्या राज्यकर्त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी ह्या विषयावरती तुटून पडायला पाहिजे. जनतेला असा काही दबाव निर्माण केला पाहिजे की प्रशासन स्वतःसारखं सरळ झालं पाहिजे. या पुढच्या काळामध्ये एकही फ्रॉड नाही झाला पाहिजे. नेमकं ह्याच्यात दडलंय काय? थोडं जरा उलगडून सांगा सोप्या भाषेत. सोप्या भाषेत सांगतो की जर आपण आपल्या घरगुती कौटुंबिक गोष्टीचं जरी आपण ताळमेळ, महिन्याचा जर आर्थिक ताळमेळ जेव्हा बसवतो तेव्हा आपण काय ठरवतो की जो काय आपल्याकडे जे उत्पन्न आहे 3000 रुपयाचं सपोज आपण उत्पन्न आहे असं समजू, आपल्या घरातलं उत्पन्न 3000 रुपये आहे. या 3000 उत्पन्नापैकी आपण तो घराचा तो ताळमेळ आपण महिन्यावर बसवत असतो. जर त्या 3000 रुपयापैकी जर 2000 रुपये जर असेच तुम्ही जर घालवले तर त्या कुटुंबाचा व्यवस्थित कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल का? तर नाही चालणार. तसंच झालेलं आहे. जे आपलं वार्षिक ताळेबंद आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा साधारणतः 6000 कोटीपर्यंत आहे. आणि या 6000 कोटीचा जो ताळेबंद आहे हा ह्या वर्षीचा आहे. याच्या अगोदरचे जे काय 82 पासूनच्या आतापर्यंत जे ताळेबंदाचा हिशोब केला तर 28,000 कोटी रुपयापर्यंत उत्पन्नाचा जमा खर्च हा महापालिकेमध्ये आतापर्यंत होणं गरजेचं होतं. परंतु 1986 पासून तर 2025 पर्यंत दरवर्षी जे लेखापरीक्षण व्हायला पाहिजे आणि स्थानिक लेखापरीक्षण काटेकोरपणे व्हायला पाहिजे हे मी सांगत नाही किंवा आपल्या इथले कोणी बुद्धिजीवी सांगत नाहीये. त्याच्यात एक फोड करून सांगतो. अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे महापालिकेच्या लेखा विभागाकडून केलं जाणारं लेखापरीक्षण ते दरवर्षी व्हायला पाहिजे. आणि शासनाकडून होणारं लेखापरीक्षण हे असे दोनही झालेले नाहीत पूर्ण. बरोबर आहे. तर मग त्यानंतर 1986 पासून ते होणं गरजेचं होतं. पण ते 1986 पासून तर 2011 पर्यंत जवळजवळ 16,000 कोटी रुपयाचं जे स्थानिक लेखापरीक्षण व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही अद्यापर्यंत. अद्यापर्यंत झालं नाही. परंतु 2011ला जी स्थानिक लेखा विभागाची टीम आली होती 2011 ते 2018 पर्यंत त्यांनी जे परीक्षण केलं त्याच्यामध्ये त्यांना इतके धक्कादायक आक्षेप त्यांना आढळले की 135 जे संपूर्ण विभाग आहेत त्या 135 पैकी फक्त 33 म्हणजे 102 विभागांचे कागदपत्र त्यांना दिलेच नाहीत. वेळोवेळी त्यांनी पत्रव्यवहार केला महापालिकेला की बाबा हे 102 विभाग आहेत, ह्यांना काय जो 20-25% जो दरवर्षीचा निधी हा जात असतो त्या निधीचा तुम्ही काहीतरी फायली आणून द्या, काहीतरी हे द्या. आतापर्यंत नाही. तेव्हाही त्यांनी ते ताशेर ओढले आणि आजपर्यंत त्या 102 विभागाचे कागदपत्र तपासायला ना इंटरनल ऑडिटमध्ये त्या दिले ना स्थानिक लेखापरीक्षणच्या ऑडिटला दिले. याचा सरळ सरळ असा अर्थ होतो जवळजवळ 20,000 कोटी रुपयांचे फायली ह्या एकतर महापालिकेमधनं गहाळ झालेल्या आहेत आणि जर ते म्हणत असतील जे हरवलेत असं तर हरवायला कारण 3 असतात. एक तर ते फायली हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेले असतील. दुसरा आपण विचार करू साधारणतः चोरी म्हणू आपण की चोरी झाली असेल. आणि तिसरा विचार करू आपण जाळले असतील. आता चोरी होणं असं शक्य नाही कारण प्रत्येक विभाग प्रमुखाला वेळोवेळी लेखापरीक्षणाच्या वित्तीय अधिकाऱ्यांनी पत्र देऊन त्यांना विचारलं होतं. त्यामुळे ह्या 25-30 वर्षामध्ये चोरीची कुठलीही घटना किंवा तक्रार हे कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी न केल्यामुळे चोरी हा शब्द आपल्याला वापरता येणार नाही. परंतु 100% ह्या जवळजवळ 2.5 लाख फायली एक तर चोरीला गेल्या असतील, सॉरी चोरी म्हणता येणार नाही, एक तर त्या हरवल्या असतील किंवा मग जाळल्या असतील किंवा मग एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी त्या नेल्या गेल्या. पुरावे नाहीसे केले थोडे. येस.
तर आता हा विषय झाला तुमच्या फायली नसल्याचा. आता वित्तीय अधिकाऱ्यांना जेव्हा ह्या वेळेस मी विचारलं की बाबा 102 लोकांनी 2011 पासून तर 2025 पर्यंत ह्या 15 वर्षाचा कालखंड का घेतोय आपण, की याच्या अगोदर त्यांनी लेखापरीक्षण केलंच नव्हतं. आता लेखापरीक्षण केल्यानंतर जर ह्या 102 विभागाचे जर आक्षेप तपासले गेले नाही तर ती रक्कम साधारणतः किती असू शकते असं मी वित्तीय अधिकाऱ्यांना विचारलं. तर वित्तीय अधिकाऱ्यांनी तिथं कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की जे 33 प्रमुख विभागाच्या त्यांनी फायली दिल्या होत्या, या 33 विभागामध्ये जवळजवळ 80% हा जो अर्थसंकल्पीय जी रक्कम असते विकास कामांसाठी, जवळजवळ 80% रक्कम ह्या 33 विभागांमध्ये दिली जाते. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70% ही स्थापत्य, नगररचना, बांधकाम परवाना आणि आरोग्य आणि विद्युत हे ज्या 5 विभाग आहेत ह्याच्यामध्ये ही रक्कम जवळ अलॉट केली जाते. त्याच्यामध्ये धक्कादायक अशी बाब मला आढळली, स्थापत्यमध्ये जवळजवळ 4000 कोटी रुपयाच्या फाईल्स, म्हणजे साधं सिंगल कागद जे आजपर्यंत जो निधी तुम्हाला दिला होता प्रत्येक विभागाला अ, ब, क, ड असे स्थापत्यचे आपले जे प्रभाग आहेत प्रमुख, या प्रमुख प्रभागांना जी रक्कम 4000 कोटी रुपये दिली होती त्याचा 1ही रुपयाचा बिलाचा कागद हा त्या प्रत्येक प्रभागामध्ये आज उपलब्ध नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, 4000 कोटी रुपयांची बोगस कामं प्रभाग स्तरावरती जे महापालिकेचे अ, ब, क, ड, इ, फ असे ते 8 प्रभाग आहेत, ह्या प्रभागांना दरवर्षी 10 कोटी 20 कोटी, कधी जर आयुक्त प्रसन्न झाले ते 50 कोटी 40 कोटी पैसे दिले जातात. कशासाठी? किरकोळ दुरुस्तीसाठी किंवा देखभाल दुरुस्ती अशी किरकोळ कामांसाठी ही मंडळी त्याच्यामध्ये विभाजन करतात आणि त्या कामामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बनवेगिरी चालती, बोगस रेकॉर्ड असतं सगळं. फक्त कागदाला कागद जोडायचा, निविदा काढल्याचं दाखवायचं, निविदा मागवायच्या, टेंडर नाही काढायचं आणि त्याच्यामध्ये सरळ फ्रॉड करायचा, ते बनावट रेकॉर्ड तयार करायचं. ठेकेदारात ज्याच्याकडून मागवले त्याला थोडे अधिकारी थोडे, संबंधित नगरसेवक थोडे, अशा प्रकारे ते बोगस रेकॉर्ड तयार केलं जातं आणि ते महापालिकेची तुमची आमची फसवणूक केली जाते. अशा प्रकारचे हे 4000 कोटीचं रेकॉर्ड आहे. नंतर ही मंडळी ते रेकॉर्ड नाहीसं करतात. त्याचं कारण आतापर्यंत 4000 कोटीची कागदपत्र सापडत नाही. हा मी मुद्दाम खुलासा केला. बोला. यानंतर मी विद्युत विभागाकडे थोडा माझा मोर्चा वळवला की बाबा ठीक आहे, स्थापत्यामध्ये 4000 कोटी रुपयाचा आतापर्यंत भ्रष्टाचार झाला किंवा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची बिलं नाही, हे ठीक आहे. विद्युत विभागामध्ये तर फार गमतीशीर गोष्टी घडलेल्या आहेत. जे विजेचे खांब संपूर्ण शहरामध्ये बसवले जातात त्या विजेच्या खांबांची जर संख्या मोजली तर त्याच्यापेक्षा 10 पट जास्त खांबाची बिलं ही त्या ठिकाणी दाखवली गेली. बापरे. परंतु ती 10 हे केल्यानंतर जे जुने खांब जमा व्हायला पाहिजे तुमच्या भंगारमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जमा व्हायला पाहिजे, तर ते कुठलाही एकही खांब हा तिथे काय जमा झाला नाही. म्हणजे बसवायचे बी हे पैसे त्यांनी मंजूर करून घेतले, नंतर ते काढण्याचेही पैसे मंजूर करून घेतले, नंतर ते गोडाऊनमध्ये जमा व्हायला पाहिजे त्या सुद्धा त्या नोंदी असतात, त्या सुद्धा बोगस दाखवल्या गेल्या. म्हणजे एकाच विजेच्या खांबाच्या गोष्टीवर 3-3 वेळा पैसे, जवळजवळ 2500 कोटी म्हणजे 2500 कोटी रुपये हे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ खाल्ले. बापरे. असाच एक विषय नंतर मी आरोग्यविषयकची जेव्हा तपासणी केली त्याच्यामध्ये सरळ 1200 कोटी रुपयाची अनियमितता ही लेखावेगामध्ये दाखवली गेलेली आहे या आरोग्य विभागामध्ये. म्हणजे हे जे प्रमुख 5-6 विभाग आहेत, ह्या 5-6 विभागामध्येच 5 ते 6000 कोटी रुपयाचा सरळ आपण म्हणतो ना की अप्रत्यक्षपणे कुठल्याही हिशोब न देता सरळ लाटले म्हटले तरी त्याला दुमत असणार. पण हे समजून सांगू आपण, स्थापत्य विभाग मध्ये याचा अर्थ जी बांधकाम विषयक कामं आहेत, थोडक्यामध्ये रस्त्याचं काम, गटरचं काम, जी सिमेंट वाळू याच्याशी निगडीत जी कामं आहेत स्थापत्य विषयक, त्याला स्थापत्य विषयक कामं म्हणतात. तुमच्या घरासमोर फुटपाथ करायचं आहे तर ते काम स्थापत्यमध्ये, रस्त्याचं काम करायचं ते स्थापत्यमध्ये, गटरचं काम करायचं ते स्थापत्यमध्ये, महापालिकेच्या ज्या इमारती बांधतात ते सगळे स्थापत्यमध्ये, विद्युत विषयक कामं ही विद्युत विभागाशी निगडीत असतात. आणि आरोग्य वैद्यकीय हे स्वतंत्र आहे. आरोग्य वैद्यकीयमध्ये शहरातली साफसफाई आणि त्याशिवाय सगळे दवाखाने हे वैद्यकीयमध्ये, अशा प्रकारे त्याचं विभाजन. ह्या 3 विभागामध्ये प्रामुख्याने सगळ्यात मोठा 70 ते 80% खर्च होतो आणि तिथेच सगळ्यात मोठा फ्रॉड आहे.
नंतर वायसीएम हॉस्पिटलचं आपण त्याच्याकडे वायसीएम हॉस्पिटलची जेव्हा कागदपत्र चेक केली, त्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड उपलब्ध झालेले जवळजवळ 4,26,00,000 रुपये हे सरळ सरळ म्हणजे कुठल्याही प्रकारचं एकही कागदपत्र उपलब्ध नसल्याचं, रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचं सरळ सरळ माहिती अधिकारामध्ये हे त्यांनी मान्य केलं. हे मान्य केलं आणि लिहून दिलं. अशा पद्धतीने 33 विभागांचं सरळ सरळ लेखापरीक्षण. थोडं मध्ये हस्तक्षेप करतो मी. वायसीएमचं फक्त एक यांनी उदाहरण दिलं आता विजय पाटलांनी. वायसीएम मधला फ्रॉड फक्त तुम्हाला सांगतो ते कशा प्रकारे भ्रष्टाचार करतात. 70 लाखाचं एक HBOT मशीन, ज्याला हायपरबोलिक ऑक्सिजन थेरपी, म्हणजे एखादा पेशंट भाजला असेल, अपघात झाला असेल तर त्याची जखम तातडीने ताबडतोब लवकरात लवकर कव्हर व्हावी यासाठी आपण रेग्युलर जो ऑक्सिजन घेतो त्याच्या 100 पट जास्त प्रमाणामध्ये तो ऑक्सिजनच्या मशीनमध्ये दिला जातो आणि त्यातून जखम लवकर कव्हर होती. अशा प्रकारचं एक विदेशी मेक असलेलं मशीन घ्यायचं, खरेदी करायचं ठरवलं. त्याची किंमत 70 लाख दाखवली, प्रत्यक्षात ते 3 कोटीला घेतलं. ज्यावेळेस ह्या प्रकरणामध्ये शोध पत्रकारिता केली, ते मशीन जाऊन पाहिलं, ते भोसरीच्या एका वर्कशॉपमध्ये बनवलेलं चेंबर होतं. त्याच्यातल्या खुर्च्या बोगस होत्या. मला तिथल्या डॉक्टरांनी सगळं ते दाखवलं होतं आणि 70 लाखाचं मशीन 3 कोटीला खरेदी केलं. आज तागायत त्याच्यावरती काही झालं नाही. ज्यावेळेस त्याच्या संदर्भामध्ये श्रीकर परदेशी इथे आयुक्त होते, त्या आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांना मी स्वतः या संदर्भात विचारला होता. आयुक्तांनी याची संपूर्ण चौकशी करून जे तिथले वायसीएमचे डीन होते त्यावेळेसचे डॉक्टर आनंद जगदाळे, त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी, शेवटच्या दिवशी सस्पेंड केला. ज्यानं हो हे तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. हा फक्त एक मी तुम्हाला वायसीएम मधला एक फ्रॉड सांगितला. तिथल्या सगळ्या मशिनरीची, औषधांच्या खरेदीची यादी काढली. 9 लाखाचं व्हेंटिलेटर 52 लाखाला, म्हणजे 10-15 हजाराची वस्तू अक्षरशः 1.5-2 लाखाला अशा पद्धतीने खरेदी, कितीतरी पट्टीत खरेदी झालेली आहे. फक्त अशा प्रकारे फ्रॉड बाहेर काढायला पाहिजे. बोला. त्यानंतर मग आता आपण नागरिकांच्या मूलभूत ज्या गरजा असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय लागतं, पाणी. दररोज थोडं आपल्याला, आपण जो म्हणतो ना की 24 तास पाणीसाठी मोठं वादळ उठलं होतं आपल्या शहरामध्ये, की निदान नागरिकांना 30 कोटी जनतेला दररोज पाणी उपलब्ध झालं पाहिजे. हे साधारणतः आपण सगळ्यांचं मागणी होती की बाबा 24 तास पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. अशा पाणी पुरवठा ड, क आणि अ विभागामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपयाचे रेकॉर्ड उपलब्ध न झालेले प्रलंबित रक्कम आहे. या ठिकाणी मी आता दाखवतोय. 200 कोटी, जवळजवळ 200 कोटी रुपयाचे पाणी पुरवठा विभागाकडे बिलच नाही, किंवा त्याच्यामध्ये काय केले तुम्ही. 200 कोटी रक्कम ज्याच्या म्हणजे मूलभूत लोकांच्या समस्यांसाठी जे खर्च केले त्याच्यामध्ये बघा, ड विभागाची रक्कम जी असेल तर ती सगळ्यात जास्त आहे. ती आहे जवळजवळ 28 कोटी रुपये. नंतर क ची आहे 58,25,51,249 रुपये. त्यानंतर ब विभागाची रक्कम आहे 16,60,28,064 रुपये. त्यानंतर हे पाणी पुरवठा अ ची रक्कम आहे 58,51,09,455. पाटील आता जे सांगतायत हे 4 वरचे आकडे आहेत. याच्यापेक्षाही भयंकर माहिती तुम्हाला सांगतो. आता विषय निघालाच आहे. या महापालिकेमध्ये पाईपलाईनची एक अत्यंत मोठी बनावट केस झालेली आहे. 400 कोटी रुपयांची पाईपलाईन, प्रत्यक्षामध्ये पाईपलाईन केली, त्याचं बिल अदा केलं असं सांगितलं गेलं. प्रत्यक्षात ती पाईपलाईनच अवेलेबल नाहीये. त्याची सीआयडी चौकशी झाली. प्रकरण अद्यापर्यंत कुठेही पेपरला आले नाही, काहीच नाही. सगळं पेपरत आहे. फार मोठे फ्रॉड आहे. इंटरेस्टिंग एक किस्से आहेत. बोला पाटील. नंतर मग आता कर संकलन, आपण जे सामान्य लोक आपण जे कर भरत असतो, आता हे कराची रक्कम तरी निदान जमा व्हायला पाहिजे ना व्यवस्थित. सगळ्या बँक प्रॉपर्टी टॅक्स ही व्यवस्थित जमा व्हायला पाहिजे, किंवा त्याचा व्यवस्थित हिशोब लागला पाहिजे की नागरिक हे स्वतःच्या ह्याच्याने आगाऊ म्हणजे वर्ष कंप्लीट होताना ऍडव्हान्स टॅक्स भरतात. आता ह्या टॅक्स मध्ये सुद्धा त्यांनी फ्रॉड करून ठेवलेला आहे की कर संकलन मुख्य कार्यालयाचं सुद्धा तुम्हाला सांगतो, जवळजवळ 252 कोटी रुपयाची वसूलपात्र रक्कम आहे. म्हणजे विचार करा, आज कर संकलन विभागामध्ये एवढी अधिकारी कार्यरत करतात आणि 252 कोटी 50,56,000
रुपयाचं आतापर्यंत कर संकलन विभागाकडे कुठल्याही प्रकारचा हा म्हणतो ना आपण वसूलपात्र रक्कमसाठी काय प्रयत्न केले पाहिजे, तर आजपर्यंत कर संकलन विभागाने आतापर्यंत केलं नाही. नंतर शिक्षण समिती, कर संकलन विभागाचा किस्सा सांगतो. हे थोडं जसं आमची चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये मी फ्रॉड सांगतो, ते ऑडिट रिपोर्ट सांगतात. कर संकलन विभाग, महापालिकेचा कर संकलन विभागामध्ये अगदी 2-3 वर्षापर्यंत आपल्याकडे प्रॉपर्टीज होत्या फक्त 6.5 ते 7 लाख. आता मध्यंतरी महापालिकेने सर्वेक्षण केलं, त्या प्रॉपर्टी जवळपास आढळल्या 9.5 लाख. म्हणजे जवळपास 7 लाख धरा, 3.5 लाख प्रॉपर्टीवरती, मिळकतींवरती गेले जवळजवळ 20-25 वर्ष मिळकत कर आकारणीच झाली नाही. ऑडिट रिपोर्टमध्ये हे कुठेही नाही बंधू. या शहरामध्ये वाढलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या प्रॉपर नोंदी झाल्या तर मिळकत रेव्हेन्यू वाढू शकतो. अशाच प्रकारे नवी मुंबईमध्ये झालं होतं. संत तुकाराम मुंडे तिथं आयुक्त म्हणून गेले, त्यांनी पहिल्याच वर्षामध्ये ते सगळं सर्वेक्षण केलं. 50,000 प्रॉपर्टी त्याची असेसमेंटच झाली नव्हती आणि 10-20 वर्ष त्याची टॅक्सच भरला नव्हता. तशा प्रकारचा फ्रॉड पिंपरी चिंचवडमध्ये टॅक्स विभागामध्ये झालेला आहे. अद्यापर्यंत त्याचं विश्लेषण कोणी केलेलं नाही. त्याचा परिणाम 3.5 लाख प्रॉपर्टीवरचा जो टॅक्स होता तो मागचा टॅक्स सगळा बुडालेला आहे. तो हजारो कोटी रुपयांचा आहे. बोला पाटील. बघा, हे नागरिकांना मी सांगू इच्छितो की हे जे आकडे आहेत हे फक्त जे काय कागदपत्र उपलब्ध करून दिली 33 विभागाची त्याच्यावरच मी बोलतोय. 102 विभागाचा तर राम भरोसे आहे. जर तो संपूर्ण जर विषयचा काढायचा म्हटला तर जवळजवळ 18,000 ते 20,000 कोटी रुपयाची कागदपत्र ही अद्याप तपासायची बाकी आहेत. म्हणजे आता दिले ते आहेत किंवा नाही आहेत हे आता महापालिकेलाच समजावं लागेल. शिक्षण समितीचं करू. शिक्षण समिती का मी जाणून बुजून इथं घेतोय, आपल्या इथं मराठी शाळा आहेत. मराठी शाळेची ती परिस्थिती काय आहे आता हा तो वेगळा विषय बोलण्याचा. पण त्याच्यामध्ये जे काय ते शिक्षण उपयोगी शालेय साहित्याचं वाटप होत असतं त्याच्या मधला सुद्धा हिशोब यांनी दिला नाही. तो हिशोब जवळजवळ आहे 85,87,66,758 रुपये. म्हणजे असा कुठला विभाग नाही ज्या विभागामध्ये आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं कागदपत्र उपलब्ध करून दिलं नाही. याचा अर्थ सरळ असा होतो 45 कोटी रुपये शिक्षण समितीचे जे काय त्यावेळेसचे जे पदाधिकारी असतील त्यांनी सरळ 45 कोटी रुपयावर डल्ला मारलेला आहे. शिक्षण विभाग ही आमची म्हणजे कथाकथन चालू झाल्यासारखं वाटत तुम्हाला. शिक्षण विभागामध्ये सुद्धा शिक्षण मंडळ जेव्हा महापालिकेचं होतं, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची जी संपूर्ण जबाबदारी त्या शिक्षण समिती होती आता आहे. यांची जवळपास 60-70 कोटी रुपयांची दरवर्षी खरेदी. मुलांना साहित्य, त्याच्यात पाटी दप्तर, 2 गणवेश, नंतर छत्रीपासून स्वेटरपासून असं त्यांना सकस आहार आपला जो म्हणतो खिचडी किंवा बाकी काय असेल ते 2 अंडी, दूध वगैरे वगैरे याच्यासाठी सगळा खर्च केला जातो. या सगळ्यात मोठा फ्रॉड कसा आहे मंडळी हो, याच्यामध्ये पटसंख्या जी आहे ती दाखवली जाते होती 45,000. प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी तिथे असतात 30,000. म्हणजे 15,000 विद्यार्थ्यांच्या नावावरती हे सगळं खोटं बिल करतात, पैसे खातात. ती समिती संपूर्ण ते पैसे वाटून घेते. ठेकेदार ते सगळं काम करत असतो. आता सुद्धा महापालिकेने अशा प्रकारे पटसंख्या मोठी दाखवलेली, प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे अनेक महापालिकेच्या शाळा बंद केलेल्या आहेत. पटसंख्या मात्र यांची कायम आहे. कशासाठी तर ते फ्रॉड करण्यासाठी, फ्रॉड पचवण्यासाठी महापालिकेने यावेळेस मागे निर्णय घेतला होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करायचा. विद्यार्थ्यांच्या नावावरती जे आपण त्याच्या नावावरती सगळा खर्च करणार आहे तो डायरेक्ट त्याच्या नावावरती त्याच्या खात्यात आईवडिलांच्या नावावर ट्रान्सफर करायचा. त्यांनी बाहेरून गणवेश घ्यायचा. तर त्यावेळेसचे एक अतिरिक्त आयुक्त त्यांना त्याचा फार जळफाट झाला. का तर तसं झालं तर हे सगळं प्रकरण उघडकीस येईल. त्यांनी त्याला कडाडून विरोध केला. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आता आपण गमतीचा एक भाग म्हणून तुम्हाला म्हणून सांगतो, विभागाच्या स्थापत्याच्या कागदपत्रासाठी मी पाठपुरावा केला तेव्हा असं लक्षात आलं की 150 कोटी रुपयाचं त्यांनी मंजूर करून घेतलेली कामं 150 कोटी रुपये वाटले
पण 150 कोटी रुपयाची बिलांची फायली या ड विभागातनं मुख्य स्थापत्याच्या मुख्य कार्यालयामध्ये पोहोचल्याच नाहीत. म्हणजे स्थापत्य ड मुख्यालयाचे जेव्हा रेकॉर्ड उपलब्ध न झालं तेव्हा तो आकडा आहे 187,38,65,885 रुपये एकाच विभागाचा. त्यानंतर आपण अ प्रभागाचा विचार करू स्थापत्यमध्ये, तो आकडा आहे 54,60,80,868. आता मी बाकीचं काय तुम्हाला आकडेवारी सांगत नाही, म्हणजे सगळेच हे जास्त आकडेवारी नको घालायला. हा कोट्यवधीचे आकडे आहेत. सांगायचं तात्पर्य काय आहे की स्थापत्य विभागाकडनं लोकांना जे फुटपाथ उपलब्ध होतात, जे रस्ते उपलब्ध होत असतात, ज्या महत्वाच्या दळणवळणाच्या ज्या वाहतूक समस्येबद्दल किंवा आपण सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी, व्यवस्था करण्यासाठी स्थापत्याला आपण मान्यता देत असतो, अशा ह्या विभागाकडनं लोकांना समाज उपयोगी कामं करता स्थापत्यांनी करायचं असतं. परंतु हे कोट्यावधी रुपये जर तुम्हाला इथं जर मिळत असतील आणि कोट्यावधी रुपये तुम्ही निदान 1 रुपयाचे तरी, माझं असं म्हणणं आहे की 10 पैसे तरी तुम्ही काम करा. पण रुपयाच तुम्ही खाल्ला गेल्याचं अशा या कागदपत्रावरनं स्पष्ट होतंय. कॅमेरामॅनला मी विनंती करतो की साधारणतः त्यांनी त्याचा क्लोजअप द्यावा या आकडेवारीचा. याच्यामध्ये तुम्हाला स्थापत्य विभागामध्ये जे 8 प्रभाग आहेत, म्हणजे थोडक्यात 8 प्रभाग जे विभागणी केलेली आहे त्याला मिनी महापालिका, मिनी कॉर्पोरेशन म्हणतात. त्याच्यामध्ये फ्रॉड कसे चालतात ते साधारण उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एखाद्या पाईपलाईनचं काम झालं असेल, दुरुस्तीचं काम झालं असेल, तर ती दुरुस्ती करताना त्याच्या खोदायचा, त्याच्या भरायचा सगळा खर्च त्याच्यामध्ये असतो. प्रत्यक्षामध्ये एखादी पाईपलाईन टाकली तर त्याची भरायचं काम ती मंडळी ठेकेदार करत नाहीत. ते काम दुसरं तेच काम कोण करतं, तर प्रभागातले जे अधिकारी आहेत, प्रभागात स्थापत्य विभाग आहे तो ते काम करत असतो. त्याचा परिणाम असा होतो ते काम करतात आणि ते तिकडं जी बिलं असतात तशीच बिलं इकडं सुद्धा दाखवतात. म्हणजे एकाच कामाची 2-2 बिलं वसूल करायचा तो फ्रॉड. अशा प्रकारे हे फ्रॉड चालतात. स्थापत्य विभागामध्ये प्रभागाने केलेली कामं आणि मुख्य विभागाने केलेली कामं ही वेगवेगळी पाहिजे. तशी त्याचं प्रत्येकाचं रेकॉर्ड अपडेट झालं पाहिजे, ते टॅली झालं पाहिजे. प्रत्यक्षात तसं होत नाही. एकाच कामाची 2-2 बिलं काढली जातात. एक प्रभाग काढतो आणि एक मुख्य कार्यालय काढतो. अशा प्रकारे हे सगळे फ्रॉड आहे. पाटील, हे सगळं ठीक आहे. हे आपण जेवढी चर्चा करू, जेवढं दळण दळू तेवढं ते पीठ पडत राहणार, त्याचा प्रश्न आहे. ह्याच्यात पर्याय काय? हे सगळं होतंय, जनतेने काय करायला पाहिजे? ह्याच्यात जनतेने कायदा काय सांगतो? कायदा असं सांगतो 106 जे महाराष्ट्र नगरपालिका महानगरपालिका अधिनियम 106(3) ह्या कलमाद्वारे स्पष्ट केलेला आहे की जो वार्षिक ताळेबंद असतो, म्हणजे या वर्षीचा जो ताळेबंद असतो तो साधारणतः 90 दिवसाच्या आतमध्ये तो काम या आर्थिक वर्षामध्ये मागच्या वर्षाचं सुरू व्हायला पाहिजे. नागरिकांनी हे विचारलं गेलं पाहिजे की जो मी टॅक्स भरतोय, वर्षभर मी जो टॅक्स भरतोय त्याचा विनियोग बाबा मागच्या वर्षी व्यवस्थित झाला का नाही, मी जे आज स्वतःहून आगाऊ रक्कम मी भरतोय हे कशासाठी भरत असतो आपण ही आपलं शहर व्यवस्थित विकसित होण्यासाठी, आपल्या शहराचा विकास चांगला होण्यासाठी, आपल्या आजूबाजूला आपल्याला ज्या सेवा आणि सुविधा या महानगरपालिकेकडनं मिळण्यासाठी आपण ती रक्कम भरत असतो. मग ही जे भरत असलेल्या रक्कमेचा वापर महापालिका, तिथं बसणारे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी योग्य पद्धतीने करतात का नाही, हे मात्र नागरिकांनी विचारलं पाहिजे. जर नागरिकांनी असं विचारलं नाही तर आजपर्यंत ह्या 30-40 वर्षामध्ये जो पकालपणा पिंपरी चिंचवड शहराला आला, पिंपरी चिंचवडला असं म्हणायचंय की आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असलेलं शहर. या शहराच्या बाबतीमध्ये नगरपालिका स्थापन झाली त्यावेळेस या शहराची सर्वाधिक जकात होती. त्याचं कारण या शहरामध्ये टेल्को बजाज सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या. त्याच्यामुळं आशिया खंडामध्ये जी नगरपालिका अशी आहे की जिचं सर्वाधिक जकातीचं उत्पन्न आहे, त्याच्यामुळं नगरपालिका काळामध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पिंपरी चिंचवड असा तो उल्लेख होता. सुदैवाने नंतरच्या काळातही ती जी सुगी आहे, ती जी सुबत्ता आहे ती थोडी कायम राहिली, परंतु ती एक रूढ पडली गेली की पिंपरी चिंचवड श्रीमंत. आजची वस्तुस्थिती अशी आहे, आज या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये उद्याच्या काळामध्ये पगाराला सुद्धा पैसे शिल्लक नसतील. प्रशासकीय राजवटीमध्ये जवळपास 6 ते 7 हजार कोटी रुपयांची देणी करून ठेवलेली आहेत. उद्या जरी नगरसेवक हे सगळे निवडून आले, नवीन बॉडी येईल आता समजा 2-4 महिन्यामध्ये, तर त्यांना पुढच्या 3 वर्षामध्ये नवीन एकही काम काढता येणार नाही, इतकी परिस्थिती खालावलेली आहे.
महापालिकेच्या 5,000 कोटीच्या ठेवी होत्या, ठेवींचा वाट लागलेली आहे. जवळपास 15,000 कोटी रुपयांची प्रकरणं, कर्जाची प्रकरणं ही पाईपलाईन मध्ये आहेत. म्हणजे यापूर्वी जे शेखर सिंह आयुक्त प्रशासक होते त्यांच्या काळामध्ये महापालिकेची तिजोरी खाली झालेली आहे. वर महापालिका आणि हे शहर कर्जबाजारी झालेलं आहे. त्याचं कारण एकच, जन हो तुम्ही झोपलेले आहात किंवा झोपेचं सोंग घेत आहात. इथे राज्यकर्ते, ठेकेदार आणि अधिकारी यांनी मिळून हे शहर लुटलेलं आहे. म्हणून आम्ही हा खास विषय चर्चेला यासाठी घेतला. किमान या निवडणुकीमध्ये, आता निवडणुकीच्या तोंडावरती याच्यावरती लोकांनी विचारायला शिकलं पाहिजे. अन्यथा पुढच्या काळामध्ये तुमच्या दारातलं गटर जर तुंबला असेल तर ते दुरुस्तीला सुद्धा कोणी येणार नाही. जन हो जागे व्हा, विचारायला शिका. पाटील, तुम्ही या चर्चेत सहभाग घेतला, फार मौलिक माहिती दिली. जनता जागी झाली तर मला वाटतं त्या चर्चेचं फलित नक्कीच असेल आणि या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे कुठलेही फ्रॉड होणार नाही. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझं खास एक म्हणजे आव्हान आहे ते यासाठी, या शहरामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये जे जे व्यवहार झालेत ना त्या सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. सखोल चौकशी झाली पाहिजे. भाजपच्या 2017 ते 22 पर्यंतच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप भरपूर झाले, पण आता किमान त्याची चौकशी होणार नसेल तर 2022 पासून तर आतापर्यंतच्या जानेवारी डिसेंबर 25 पर्यंतच्या सगळ्या व्यवहारांची चौकशी करा. साहेब, डोळे पांढरे पडतील इतके भयंकर फ्रॉड ह्याच्यामध्ये झालेले आहेत. हे फक्त आरोप करतो नाही, वर्तमानपत्रातून बातम्या सुद्धा छापून आलेल्या आहेत. पण खाऊन पिऊन सगळे तोंड पोसून चापून चोपून पचून निघून गेलेत लोक. किमान भाजपच्या अंगावरती याचं बिल फाडलं जाऊ नये म्हणून तरी चौकशी करा. धन्यवाद.